जपलेल्या भावनेची माय असतो, दिसला जरी शांत तरुण चेहरा, विस्तवाच्या निखाऱ्यावर त्याचा पाय असतो. उचकटलेल्या शब्दांची तो मांडणी करून जगताना, डोंगर दऱ्या समुद्र आडून क्षितिजा पलीकडे बघताना तापलेल्या दुधावरची थंड साय असतो. कवी म्हणजे काय असतो? मनात जपलेल्या भावनेची माय असते. रंगदेवता आणि रंगमंचाला विनम्र अभिवादन करून या रोहिणी पब्लिकेशन द्वारे तुम्ही रसिक प्रेक्षक मायबाप इथं ऐकायला आला, त्याबद्दल तुमची शतशः आभारी करतो. आणि मी सुरुवात करतो. नावात काय हे सांगून विल्यम शेक्सपियरने खाली नाव लिहून गेले, त्यामुळे मी माझं नाव सांगतो. मी मारुती कांबळे, खबरदार शार्प शूटर याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आणि अण्णा चेंबुरीला तर मी मुळीच मारलो नाही, त्यामुळे माझ्याकडे असं बघायचं कारण नाही. मी पेशाने इंजिनिअरिंग सोडून सगळ्याच गोष्टीत पारंगत असलेला कवी. ही जी कविता आहे, ही कविता लिहित असताना जे माझ्या मनातले भाव आहेत ती या कवितेत उतरवले, ते भाव मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवले तर ही कविता सार्थकी झाली असं मी समजेन. कवितेला सुरुवात करतो. ती संध्या सोडून गेली, ही रात जगाया आली. ती संध्या सोडून गेली, ही रात जगाया आली. पहाट होतीच नवखी आणि सकाळ बघायला आली. पहाट होतीच नवखी आणि सकाळ बघायला आली. होते ते तुफान वादळ, कोसळली दुपार होती. होते ते तुफान वादळ, कोसळली दुपार होती. निभाव लागेल कसा तो संध्येला होती भीती. निभाव लागेल कसा तो संध्येला होती भीती. रात्र कालची गेली सांगून काही काही. रात्र कालची गेली सांगून काही काही. जगून बघतो आज हिशोब उद्याचा नाही. जगून बघतो आज हिशोब उद्याचा नाही. कालचे काल गिरवले तोऱ्यात आज मिरवले. कालचे काल गिरवले तोऱ्यात आज मिरवले. घमंड आभाळवरुनी माझेच मी जिरवले. घमंड आभाळवरुनी माझेच मी जिरवले. स्मशान पेटले होते झाकुनी डोळे मोठे. स्मशान पेटले होते झाकुनी डोळे मोठे. निश्चित पडले थडगे डोळ्यातून पाणी दाटे. निश्चित पडले थडगे डोळ्यातून पाणी दाटे. गोडदोड होती मनाची शब्दांचा त्रागा झाला. गोडदोड होती मनाची शब्दांचा त्रागा झाला. हवेत गेली स्वप्ने मारुती जागा झाला. हवेत गेली स्वप्ने मारुती जागा झाला. जगण्याचे प्रमाण नाही नव्या युगाची आस. जगण्याचे प्रमाण नाही नव्या युगाची आस. जगतो जगत आहे नको कालचा भास. जगतो जगत आहे नको कालचा भास. धन्यवाद. आता इथं स्त्रियांचं प्रमाण खूप जास्त आहे, तर स्त्रियांवरती आधारित मी ही कविता तुमच्या समोर सादर करतोय. सर्व स्त्रियांना ही समर्पित कविता. रिमझिम बरसत पाणी दाटून आले ढग. रिमझिम बरसत पाणी दाटून आले ढग. अगं झुरतेस काय वेळे थोडस जगून तरी बघ. रिमझिम बरसत पाणी दाटून आले ढग. अगं झुरतेस काय वेळे थोडस जगून तरी बघ. उकडून टाकते टांगलेली वेशीची लक्तरे नितड्या छातीवर वार झेलून पुन्हा. अगं उकडून टाकते टांगलेली वेशीची लक्तरे नितड्या छातीवर वार झेलून पुन्हा. आणि कर्मासपासून त्या जुनाट व्यवस्थेचा मग सन्मान देईल तुला माणूस म्हणून पुन्हा. मग सन्मान देईल तुला माणूस म्हणून पुन्हा. बाई म्हणून जगतेस अशी तू पिंजऱ्यातल्या त्या सुंदर पक्षासारखी. अगं बाई म्हणून जगतेस अशी तू पिंजऱ्यातल्या त्या सुंदर पक्षासारखी. लचकेही तोडतील कावळे खूप तुझे जेव्हा मरून पडशील तू एका पक्षासारखी. घेऊन हातात धार धार त्या तलवारी तोडून टाक शिश्न त्या नराधमाची. घेऊन हातात धार धार त्या तलवारी तोडून टाक शिश्न त्या नराधमाची. मग फुलतील कळ्या कोमेजून गेलेल्या आणि लेख राहील सुरक्षित भारताची. आणि लेख राहील सुरक्षित भारताची. पेटतील मशाली पुढे नेतृत्वाचा तो ठाव घे. पेटतील मशाली पुढे नेतृत्वाचा तू ठाव घे. जिंकण्यासाठी स्वाभिमानाची तू धाव घे. अगं जगतेस काय गुलाम बनून अशी पारतंत्र्याची.
अगं जगतेस काय गुलाम बनून अशी पारतंत्र्याची, डोळ्यात साठलेल्या स्वातंत्र्याचा तो भाव घे, डोळ्यात साठलेल्या स्वातंत्र्याचा तो भाव घे, डोळ्यात साठलेल्या स्वातंत्र्याचा. आता ही जी कविता आहे दादा, हे घ्या. जगत असताना जे विदारक चित्र आपण डोळ्यासमोरून जातं ते चित्र मी या कवितेत मांडलंय आणि ते मी पाहिलंय, ते तुमच्या समोर सादर करतोय. ही कविता लिहित असताना माझ्या डोळ्यात ज्या भावना होत्या त्या भावना मी तुमच्या डोळ्यापर्यंत उतरवल्या, तर ही कविता सार्थकी झाली असं मी समजेल. कवितेचं शीर्षक आहे हो मी पाहिले. हो मी पाहिले डोळ्यातल्या भावनेचा करुण अंत होताना. हो मी पाहिले डोळ्यातल्या भावनेचा करुण अंत होताना, माणसातल्या माणसाला अचानक संत होताना. हो मी पाहिले. हो मी पाहिले वेदनेच्या पाठीमागचं सत्य, सत्याचा संघर्ष आणि संघर्षाचा परिश्रम. हो मी पाहिले वेदनेच्या पाठीमागचं सत्य, सत्याचा संघर्ष आणि संघर्षाचा परिश्रम. मायबापाला सोडून जाणाऱ्या मुलाकडे पाहून तळमळणारा ते वृद्धाश्रम. पहाडी आवाज बापाचा अचानक शांत होताना. पहाडी आवाज बापाचा अचानक शांत होताना. हो मी पाहिले डोळ्यातल्या भावनेचा करुण अंत होताना, माणसातल्या माणसाला अचानक संत होताना. हो मी पाहिले. हो मी पाहिले भिरभिरणाऱ्या विद्यार्थ्याच्या आयुष्याची कधी न रंगणारी कथा, गरिबीमुळे खितपत पडलेली न सांगितली गेलेली त्याची ती व्यथा. भविष्याच्या चिंतेतून मरण पसंत करताना, भविष्याच्या चिंतेतून मरण पसंत करताना. हो मी पाहिले डोळ्यातल्या भावनेचा करुण अंत होताना, माणसातल्या माणसाला अचानक संत होताना. हो मी पाहिले. हो मी पाहिले नवऱ्याच्या प्रेतासमोर बसून रडताना फुटणाऱ्या त्या बांगड्याच्या काचा. हो मी पाहिले नवऱ्याच्या प्रेतासमोर बसून रडताना फुटणाऱ्या त्या बांगड्याच्या काचा. आकांताने रडताना बंद पडलेली तिची ती वाचा. घाबरलेला जीव अचानक निवांत होताना, घाबरलेला जीव अचानक निवांत होताना. हो मी पाहिले डोळ्यातल्या भावनेचा करुण अंत होताना, माणसातल्या माणसाला अचानक संत होताना. हो मी पाहिले. हो मी पाहिले तिचा तो शृंगार आणि सुंदरतेचा साज. हो मी पाहिले तिचा तो शृंगार आणि सुंदरतेचा तो साज. सुंदरतेला पाहून मवाल्यांचा चढलेला तो माज. उशिरा होणारा न्यायाचा आता प्रश्न ज्वलंत होताना, उशिरा होणाऱ्या न्यायाचा आता प्रश्न ज्वलंत होताना. हो मी पाहिले डोळ्यातल्या भावनेचा करुण अंत होताना, माणसातल्या माणसाला अचानक संत होताना. हो मी पाहिले. हो मी पाहिले. आणि शेवटची कविता घेत असताना आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्राचं जे स्वाभिमान आहे, स्वराज्याचं थोरलं धनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण बोलतो. तर ते छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांच्या आधी मी काहीच बोलू इच्छितो. ज्या आईने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ज्या आईने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, स्वराज्यात बाई नाचवायची नाही तर वाचवायची कशी हे शिकवलं त्या राजमाता जिजाऊ. स्वराज्याच्या मातेसाठी जगावं कसं आणि आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं कसं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि स्वराज्याच्या मातेसाठी बापानं कमवलेल्या इस्टेटवर राज्य न करता स्वराज्याच्या मातीसाठी मरावं कसं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती शंभूराजे. या सर्व महान व्यक्तींना, महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे एक खंत आहे. राजा आज तुम्ही आमच्यामध्ये नेतृत्व करायला नाहीत ही एक खंत आहे. राजा आज तुम्ही आमच्यामध्ये नेतृत्व करायला नाहीत ही एक खंत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचाराला नाव लावतात तुमचं हाच आजचा प्रांत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रचाराला नाव लावतात तुमचं हाच आजचा प्रांत आहे. राजा बोटात तोडली गेली तेव्हा शाहिस्ताही दचकला होता. राजा बोटात तोडली गेली तेव्हा शाहिस्ताही दचकला होता. उभा कापला अफजल खान तेव्हा आदिलशाह सुद्धा वचकला होता. उभा कापला अफजल खान तेव्हा आदिलशाह सुद्धा वचकला होता. पण राजा आज तुमच्या विचाराचा इथं कोणाला फरक पडतच नाही. पण राजा आज तुमच्या विचाराचा इथं कोणाला फरक पडतच नाही. पण एक नक्की आहे राजा, तुमच्या विचाराशिवाय इथलं एकही मूल घडत नाही. पण एक नक्की आहे राजा, तुमच्या विचाराशिवाय इथलं एकही मूल घडत नाही. राजा आज वाटला गेला तुम्ही इथे एका जातीमध्ये. राजा आज वाटला गेला तुम्ही इथे एका जातीमध्ये, धमकच उडली नाही हो आज इथल्या मातीमध्ये. राजा काचेच्याही भांड्याची शिला तुटली जाते. राजा काचेच्याही भांड्याची शिला तुटली जाते. चार चौघ पडून एका
बाईची अब्रू आज लुटली जाते, चार चौघांकडून एका बाईची अब्रू आज लुटली जाते. पण राजा कलम करू शकलो नाही आहात त्यांचं, पण राजा कलम करू शकलो नाही आहात त्यांचं, कारण इथली न्यायपालिकाच पूर्ण आंधळी आहे. पण राजा कलम करू शकलो नाही आहात त्यांचं, कारण इथली न्यायपालिकाच पूर्ण आंधळी आहे. बदलू नाही शकलो राजा आम्ही, कारण इथली जनताच पूर्ण वेंधळी आहे. बदलू नाही शकलो राजा आम्ही, कारण इथली जनताच पूर्ण वेंधळी आहे. राजा तुमच्या सोबतही खूप कावेबाज होते, त्यातलाच एक कान्हाजी पंत आहे. राजा तुमच्या सोबतही खूप कावेबाज होते, त्यातलाच एक कान्हाजी पंत आहे. आमच्यातला कावेबाज ओळखता नाही आला आम्हाला, हीच एक खंत आहे, हीच एक खंत आहे. धन्यवाद.